हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। काँग्रेसच्या राज्यातील पहिल्या टप्प्यातील उमेदवारांच्या नावांची आज घोषणा। कोल्हापुरातून शाहू महाराजांच्या नावावर शिक्कामोर्तब, भिवंडीतून दयानंद चोरगे तर नागपुरातून विकास ठाकरे यांचं नाव आघाडीवर। बारामती लोकसभेसंदर्भात फडणवीसांची आज हर्षवर्धन पाटलांसोबत बैठक। बारामतीमध्ये अजित पवारांना पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा होणार। बारामती लोकसभेला महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारच असणार। महायुतीच्या बॅनरवर सुनेत्रा पवार यांना मताधिक्य देण्याचा निर्धार। बॅनरवर खडकवासल्यामधून 1 लाखाचं मताधिक्य देण्याचा उल्लेख। विजय शिवतारे आज भोर, वेल्हा आणि मुळशीच्या दौऱ्यावर। शिवतारे अजूनही बारामती लोकसभा लढवण्यावर ठाम। खासदार सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर। विविध ठिकाणी सुप्रिया सुळे भेटीगाठी घेणार। युगेंद्र पवार देखील बारामतीमधील मतदारांसोबत संवाद साधणार। शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत अजित पवार, दिलीप मोहिते पाटलांमध्ये चर्चा। आढळराव पाटलांच्या दादा गटातील प्रवेशाला मोहिते यांचा विरोध। बीड लोकसभेसंदर्भात चर्चेसाठी शरद पवारांची पुण्यात बैठक। अजित पवार गटाचे बजरंग सोनवणे आणि ज्योती मेटे आज पवार गटामध्ये प्रवेश करणार। राजू पारवे मुंबईमध्ये महायुतीच्या नेत्यांसोबत चर्चा करण्याची शक्यता। रामटेकमधून उमेदवारीसाठी राजू पारवे महायुतीमध्ये जाण्याची शक्यता। अहमदनगर लोकसभा निवडणुकीबाबत सुजय विखेंची अजित पवारांसोबत चर्चा। विखेंविरोधात निलेश लंके मैदानात उतरण्याचे संकेत। लंकेंबाबत भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती। रासपचे महादेव जानकर आज शरद पवारांची भेट घेणार। जानकरांना महाविकास आघाडीकडून माढ्याची उमेदवारी मिळण्याचा अंदाज। उद्धव ठाकरे उद्या कोल्हापुरात शाहू महाराजांची भेट घेणार। शाहू महाराजांना काँग्रेसकडून कोल्हापुरातून तिकीट जवळपास निश्चित। धुळे लोकसभेला माजी मंत्री प्रशांत हिरे यांना उमेदवारी द्या। मालेगाव दौऱ्यादरम्यान प्रशांत हिरे यांच्या कार्यकर्त्यांची रोहित पवारांकडे मागणी। उद्धव ठाकरे आज बुलढाणा दौऱ्यावर। सिंदखेड राजा आणि मेहकरमध्ये ठाकरेंचा संवाद मेळावा। लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री शिंदे आता ॲक्शन मोडमध्ये। उद्या मुख्यमंत्री शिंदेंची सेनेच्या आमदार आणि खासदारांसोबत बैठक। शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये उद्या महाविकास आघाडीची बैठक। जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार। लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात। पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास सुरू। 27 मार्च उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख। मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी भूषण गगराणी, संजय मुखर्जी आणि अनिल डिग्गीकर यांचं नाव केंद्रीय निवडणूक आयोगाकडे, तर भूषण गगराणी मुंबई महापालिका आयुक्तपदाचे प्रबळ दावेदार। होळीनिमित्त रेल्वेकडून उत्तर भारतासाठी पुण्यामधून सुपरफास्ट एक्सप्रेस, पुण्यातून दानापूर, गोरखपूर, मुझफ्फरपूर आणि संबळपूरसाठी गाड्या सोडण्यात येणार। लोकसभा निवडणुकीमुळे यूपीएससीची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली। 26 मे रोजी होणारी पूर्वपरीक्षा आता 16 जूनला होणार। अमरावतीच्या अनेक भागामध्ये अवकाळी पावसासह गारपीट, तीळ, भुईमूग, कांदा आणि काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।